चेहऱ्याला पोहतो, चेहऱ्याला पोहता. कांबळ्यामुळे वाटलास तू. कांबळ्यामुळे वाटलास तू. आपण ऑडियन्सला एक्सप्लेन करू नक्की झालं. तर इथे झालं असं की शुभम आणि नेहा मंगस करत होते एका टोपीला घेऊन वगैरे, आणि ते शुभमचे कपडे वपडे गायब झाले यामुळे ते जाऊ दे. सो ते अशी मस्ती करताना त्यांची जरा सिरियस झाली मस्ती, आणि सिरियस मस्तीमध्ये लोक वगैरे जमा झाली, आणि ते लोक असे सिरियस म्हणजे अशी असते ना की बाई करतात वगैरे. आणि तितक्यात आले पोलिसांची एंट्री झाल्यावर मित्रा जी तिकडे शुभमची फाटली होती की भाई हे काय झालं. आणि मग तो असं साहेब जाऊ द्यावं साहेब मी मस्त, म्हणजे असं आम्ही लोक हे केलं की बहीण आहे त्याची आणि वगैरे असं सगळं झालं. आणि मग शेवटी आम्ही सांगितलं त्यांना की नाही तो भाऊ आहे, ते लोक बहीण भाऊ आहेत, आणि नेहा पण बोलली की हां बहीण भाऊच आहेत. आणि मग शेवटी त्याला आम्हाला जाऊ दिलं. सो असा काहीतरी विषय होता जो डेंजर झाला होता, पण थोडक्यासाठी म्हणजे असं जरासाठीच निघून गेलं, सगळं निभावलं. आणि मग आम्ही म्हटलं की जाऊ द्या आता. पण नंतर जी चिडवा झाली ती आता तुम्ही पुढे बघा. सगळ्यात काय होतं माहिती काय, ते लोक वाटत तू वाटतोय. भावा तू बोलला पाहिजे होता नाम हमजा मजारी. आम्ही जितूलाच पाय समजत होतो, पाय हा निघाला. ओरिजिनल पाय इम्पोस्टर निघाला. लोक जानना चाहते मौका वारदात पे हुआ क्या. आम्ही तुम्हाला रिप्ले करून दाखवणार. इथे ही मी आहे आणि हा शुभम आहे. इथे ऑन कॅमेरा समोर ह्याला पोलीस बनव. विकी बनायचे. पोलीस आहे. तुला पोलीस बनायचे? हा आयुष हा पोलीस आहे, आणि ऑटो पण आहे नवीन भरती झालेला वाटतोय. चांगली वाटतंय. करा तुमचं काय करा. थांब. कॅमेरा रोलिंग, साऊंड रोलिंग अँड ॲक्शन. शुभम आहे. अरे मी गोल फिरवलेलं बॅक. थांबा आपण टेक घेतोय, टेक मल्टिपल टेक होत आहेत. तर मी असं गोल फिरवलं, असं गोल हा मग हे पोलीस काका आहे ना. अरे पोलीस येणार कधी, तू ये ना लगेच. पोलीस पैसे काढलेला पोलीस आहे. तू काय बनला काय बाहेर घेऊन चाललाय. काय माती कळलेला नाही, आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. त्याने ते केलं ना त्याला सांग. मारामारी चाललेली सांगायला पण. सुरुवातीपासून सांग काय झालं. क्रिश का गाणं सुने का. अजून बाकी आहे, ऑडियन्सला सांग झालं काय काय नाही. मग ते काका त्याला घेऊन गेले. अरे पहिल्यापासून सांग. हिला घेऊन जा. सांगितली त्याला पूर्ण काय ती स्टोरी माती कोणालाच नाही कळली. एवढे इंटरस्टेलर लेवलची ऍक्टिंग केली ना, लोक असे एकदम विचारत पडले असतील काय केलं काय नक्की. काय झालं, शुभमने मला फिरवलं बॅगने, तर मी त्याला अशी लात मारली. ते तुम्हाला दिसणार नाही मी अशी लात मारली त्याला. मग तिथून पोलीस काका आले, त्याला घेऊन गेले आणि त्याला विचारलं मग पुढे काय झालं. त्यानंतर त्याने शिकून विचारलं काय झालं म्हणून. बोलला की नाही त्याला चालायलाच आहे, मी काय नाही केलं. मग त्यांनी मला विचारलं तू त्याला ह्याला ओळखते. हा ओळखते.
मग ते बोलतात नाही तू दिसतोयस तसा आणि शुभमचा तोंड दाखवा तो असा छेडेल हा शुभम आहे नाही जवळ आहे बाबा जवळ कारण त्या प्रबळगड वरून ह्याच्या कडा दिसत होत्या विशाल मॅप घेऊन आलाय टाकलेला रेड करण्यासाठी त्या टाकला 4 वर आलेली लोकल रात्री 12 वाजता तिकडे जाऊया आहे ना दादा तिकडे जाऊया अरे मित्रांनो कसे आहात सगळे म्हटलं ब्लॉग सुरुवात करूया आयुष पंखा चालू होत ना बाई काय बोलतो केस भेंड्या सुरू झालेल्या आहेत भेंड्या आणि भांडणं जास्त आहे भांडणं लपडी झाले लपडी मित्रांनो सगळे लोक पागल झाले आणि मित्रांनो पोचलोय थंडीने फाटली आहे एक जण वरती गेलाय आणि आम्ही वरती गेलो होतो वरती जाऊन परत खाली आलोय का तर या लोकांना काहीतरी मुलींची रांग बनवायची मग आता काय आणि काय आणि काय चला आपला भाऊ उभा आहे आम्ही पण उभे आहे आपला भाऊ उभा आहे बघा मुंग्या बघा मुंग्या बघा मुंग्या बघा मुंग्या बघा मुंग्या बघा मुंग्या बघा आता ना पण एवढी थंडी वाजते ना ब्लॉग करायची पण इच्छा होत नाहीये तर मित्रांनो आलेलो आहोत आणि इकडे मस्तपैकी असं लांब आल्यानंतर इकडे असं बोबडी बिबडी वळतंय थंडी बिंडी वाजते मस्त आणि जिथून मस्त झाकून घेते चिमाटल्यात हो चिमाटल्यात आता त्या तुम्हाला माहिती काय चिमाटल्या पण भाई थंडी तर एकदम बघू शकता मित्रांनो किती लोक आलेत बरीच लोक आलेत बरीच लोक आलेत कंटेंट आहे भावाचा कंटेंट आहे लवकर थंडीने भावा तो माहिती बोलतो अरे माश तसं बोलतो ना तो थंडीमध्ये एकदम तसं झालं एकदम थंडी जाम बेकार थंडी आहे आयुषला नसेल थंडी वाजा आयुषचे कपडे बघ आयुष जर्मनीला आला उडी नाही भाई उडी नाही मी उडी नाही वापरत भावाचा अटार बघा याव MC प्रथमेश तर मित्रांनो कसे आहात तुम्ही आता जरा मगाशी काय बोलताना आलं कारण गोंगाट एवढा चालू होता की व्लॉग वगैरे सुरुवात करताना आली मग आता आपण व्लॉगची सुरुवात करूया हे आपले सगळे भाऊ बंधू इथे आहेत आणि मस्त इथे लाईट इथे मस्त तर हे सगळे आपल्या पाठी सगळे होमीज आहेत आपले
हॅलो करा हॅलो करा हॅलो करा हॅलो करा. आणि जरा असं तुम्हाला थरथरताना दिसत असेल तर व्हिडिओ क्वालिटीचा प्रॉब्लेम नाही, तो हातांचा प्रॉब्लेम आहे. थंडी तेवढी आहे. तर मगाशी ट्रेनमध्ये अंताक्षरी चालू होती. अंताक्षरी कमी फालतू जास्त होती ती आणि काय नाही, त्यामुळे जास्त काही शूट बीट केलं नाही वगैरे. आणि मला पण झोप आली होती. म्हटलं डायरेक्ट लोकेशनला पोचून शूट करू. मग आता जरा इथे असा थोडा वेळ थांबलोय, नंतर बघू काय करायचं ते. मग बघू काय करायचं. काय बोलतो जितू? बघू 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 पुढचं पुढे काय काय ते. चला, थंडीने आता फाटते, मोबाईल थांबले ठेवतो. नाही पाहिजे. हा. मस्ती थांबले नाही पाहिजे. आज कॉन्टेंट जितू देणार आहे. कॉन्टेंट सगळे कॉन्टेंट देणार आहेत आज. सगळे 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 सगळे. पटरीला मराठीत काय म्हणतात माहितीये का? लोह मार्ग. माहिती. मागचा जो आपला व्लॉग होता त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? पोलीस भरतीला वगैरे ते पण अशात असतात. दुसऱ्यांचे रिव्ह्यू घे, मी तोपर्यंत विचार करतो. मागचा जो आपला व्लॉग होता विशालच्या लग्नाचा त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? बोल ना, मला पण बोला. मग मागचा जो व्लॉग होता विशालच्या लग्नाचा त्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? आमची फेअर अँड लवलीचे ऍड मस्तच झाले होते. अरे बाबा बाबा बाबा, फेमस झाला तुम्ही. तुझं काय म्हणणं आहे? आमचा डान्स भारी होता. अगं बाई, नाही बघितलं तर जाऊन बघा पटपट. अगं बाई, शेअर पण करा तेवढं. दीपेश तुझं काय म्हणणं आहे? मी बघितच नाही. अरे भाऊ तुझं काय म्हणणं आहे? मला तेच आवडलंय. काय त्याच्यावरती मी एकदम फिक्स झालाय. मी ब्लॉग त्यासाठी परत परत बघतोय. ते तुम्हाला मोस्ट प्ले ते तिकडेच दिसेल बघा जास्त. हा आता बोल, तुझं काय म्हणणं आहे? आम्ही सगळ्यांनी त्यात डान्स केलेला आहे. प्लीज जाऊन तिकडे बघा आणि सर्वात जास्त लाईक करा, कमेंट शेअर करा सगळं. पाठांतर आहे ना ऑल. तुझं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये मुलांनी खूप चांगला डान्स केलाय, तर तुम्ही नक्कीच बघा. तुझं काय म्हणणं आहे? ब्लॉग बद्दल बोलणं चाललंय. विशालच्या लग्नाचा ब्लॉग प्लीज बघा. ऍक्च्युली मस्त आहे. ते काकी असतात ना, छान अस्सलाम वालेकुम करते ना. तुम्ही आजचा व्लॉग बघा. आजचा बघा आणि ब्लॉग आजचा पण हा आजचा तर एकदम कॉन्टेंटच कॉन्टेंट आहे. आज 2 तासाचा ब्लॉग बनवू आपण. आज चालेल. दोन पार्ट मध्ये 2 पार्ट मध्ये, फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट. हा माहितीये. आपण तिकडे बसायला जागा. तिकडे हा जागा. एक स्पाय आणलाय. ते सगळे स्पाय गेले पाकिस्तानमध्ये. एक स्पाय फक्त राहिलाय. एक स्पाय आमच्या ग्रुपमध्ये येतो. मी तुम्हाला दाखवतो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. शेवटपर्यंत तुम्हाला दाखवतो. हा बघा, दिसला काय? हा दिसतोय. हा बघा, हा 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 बघा, हा 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 स्पाय बघा. कुठे फिरत असतो रे? जय श्रीराम. काय नाही, ती ट्रेन बघायला गेलो होतो. चालू आहे की बघ. अच्छा अच्छा. नाम क्या है? प्रशांत. तर मित्रांनो, मस्त थंडी 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 आहे. त्याच्यामुळे असं चाय बी प्यायची बात आहे. आणि असं हॅलो मस्त. तुम्ही मागा. अच्छा हां बरोबर बरोबर. ताकद गरमी येईल. हो चला चाय पितो. मशीनची चाय पितात ही लोक. मशीनच्या चायला काय? मशीनची कॉफी आहे. मशीनची कॉफी. फिल्टर कॉफी आहे. फिल्टर कॉफी आहे. फिल्टर कॉफी बोललं तर मग अगं रांड शेकोटी जळते तिथं. अगो रांड शेकोटी जळते बघा तिथे. मी तुला सांगू, हा खरंच पाय आहे. हा बघा, हा माणूस दिसतोय ना. एक मिनिट थांबा. ना दिसत आहे? एक मिनिट थांबा. दिसतो आता? दिसतोय आता? दिसतो. हा माणूस खरंच पायच आहे. त्याला मारुती जाऊ. तर मित्रांनो, आयुषला सांगितलं कंटेंट कर. तर आयुष म्हणतोय कंटेंट वगैरे आपलं काम नाही आहे. आणि आता पुढचे सूत्र प्रथमेश सांभाळत. एक सेकंड, मी असं नाही बोललेलो. मी बोललो की मला ब्लॉग नाही जमणार, बाकी मी कंटेंट तुला देईन मध्ये मध्ये थोडे कधी कधी. अरे फोटोचा बोलला. कॉफी कशी आहे? कॉफी खरं सांगू तर थुकण्याच्या लायकीची पण नाही आहे. अजिबात पिऊ नका कॉफी. आणि मला काय माहीत नाही का, माझ्या मित्रांनो मागे या. इथे आपल्याकडे तुम्ही बघू शकता, आपल्याकडे छान छान ट्रेन आहेत. या ट्रेन ज्या आहेत त्या माथेरानला जातात असं मला कळालं. पण त्या ट्रेनचा टायमिंग काय तो आम्हाला कळलेला नाही आहे. तर तुम्हाला जर माहिती असेल तर आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगा, कमेंट करून सांगा. आणि नेरळला आलो आहेत आम्ही. आणि आता आम्ही लोक 5:30 वाजता जे आहे चालू करणार आहे आमची ट्रेकिंग. तर गाडीवाला येईल. किती वाजता येणार आहे गाडी? वाजता
जब हम बुलाएंगे तब आएगा। हाँ, जब ये बुलाएगा इंसान तब आ जाएगा, उसके पास नंबर है। तो तब तक ये टाइम पास करने का है, हम लोग को ये स्टेशन एक्सप्लोर करने का है। तो आ जाओ स्टेशन एक्सप्लोर करते हैं। अभी मकसद पे है हम लोग इधर कुछ तो रखने का मकसद है हम लोग। बस 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 मित्रांनो, मस्तपैकी पाठी लाईट ब्लिंक होत होती, तर पटकन एक स्ट्रेंजर्स थिंग वाला कॉन्टेंट आला. स्ट्रेंजर्स थिंग ज्यांनी बघितलं त्याला माहिती असेल की काय कॉन्टेंट असेल आमच्या डोक्यामध्ये. तर तो वाला कॉन्टेंट आला. तर म्हटलं जरा पटापट जरा रील वगैरे शूट. आणि इथे ही मागे ट्रेन आहे मस्तपैकी छोट्या मुलांची वगैरे. पण मला ही छोट्या मुलांची ट्रेन अजिबात वाटत नाही. मला ही ट्रेन बघून आठवण आली कसली, तर खजान मेलची आठवण आली. पण ट्रेन जी आहे अशी एस्थेटिक आहे, शूट बीट करायला बाप आहे. जर दरवाजा उघडा असता आई शपथ घुसलो असतो आतमध्ये आणि केलं असतं रे. बघूया उघडा आहे काय. बंद आहे दरवाजा. पण ट्रेनची बात आहे भाई. काय बोलतो आयुष? मस्त एकदम ट्रेन आहे. दिसायला इतकी छान आहे ना. उघड बोलली चला मित्रांनो, गाडी आलेली आहे आपली गाडी आलेली आहे. आणि दोन गाड्या आहे. दोन गाड्या आहे. अर्धे लोक बसलेत. ये पोरींनो की पत्र सावकाश जा. परत घ्या. तुम्ही सावकाश जा पोरींनो. तुम्ही येऊ नका. हो आम्ही नाही येत. लवकर या, आम्ही जातो पुढे. हो बाय 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 बाय. मित्रांनो, आम्ही निघालेलो आहोत. आमचे दादा आम्हाला घ्यायला आलेत आणि पायावर पाय टाकून एकदम असं बसलेलो आहोत. आणि पाठी घ्या. हाय गँग करा. हाय गँग. एकदम मजा नाही जरा, पण एकदम एकदम रस निघालेला आहे होता तो. दमलेत आता एवढे दमलेत. आता तिकडे जायचं आणि तिकडे जाऊन कसं होणार काय. आता बघू आता कसं काय आता. अशा प्रकारे मित्रांनो नाईट ट्रेक जी आहे सुरू झालेली आहे. आणि चेहरे दिसत नसले तरी भावना समजून घ्या. हा आता दिसत आहेत चेहरे. दिसत आहेत का? सगळे आहेत बघा. माझ्या मागे पण बघू शकता आणि माझ्या पुढे पण बघू शकता. सगळे एकदम भूतासारखे चालत आहेत. काय एकदम मानाखाली घालून जसं काय कुठेतरी काय बोलतात दाटून काय बोलतात ते दमदाटी करून त्यांना चालायला लावलं नाही ना, अशी चालतात सगळी जातात. हा हे पिटी बघा. पिटी सिटी म्हणतात त्याला. सिटी या पिटीला सिटी म्हणतात. माझ्या तोंडावर लाईट मारली की थंडीने एकदम सगळ्यांचं असं होतंय. आणि कोणाला काय असं एकदम बोलायची अजिबातच इच्छा नाही. हे बघ ना, इथे बघ ना, इथे विकेट पडायला सुरुवात झाली आहे असं बघून वाटतंय मला थोडं. आणि पुढे विशाल तर भाई सुरू झालेत प्रॉपर. ते आमचे गाईड आहेत आजचे. ते आमचे गाईड आहेत आजचे. ते आज प्रॉपर आम्हाला गाईड करणार आहेत. स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आज मजा येणार आहे. हा व्ह्यू पण बघा. मित्रांनो, हलू खाली जाते हो. आणि जरा काळोख आहे. किती दिसतंय कितपत दिसतंय काय माहीत नाही. पण म्हटलं जरा बोलत गेलेलं बरं आहे. म्हणजे कसं व्हिडिओ एंगेजिंग राहते, बाकी काय नाही. थोबडा दिसत नसेल माझा, आवाज येत असेल. तर मित्रांनो, वरती आलेलो आहोत. आणि ही सगळी गँग पण आहे मागे. ही सगळी लोक आहे. सगळे लोकांनो. आणि इथं मागं जो आहे आपला गणपती आहे, कड्यावरचा गणपती आहे. इथं वरती आहे समोर आमच्या. आणि हे बाकी सगळे आपले हॉबीज आहेत. आणि इथं दरी आहे इथं समोर या साईडला इथं.
आणि आम्ही इथनं आलीव, इथनं अशी आलीव या बापूवाडीतल्या रोडने आलीव. हा इथं आदगावचा रोड आहे. आता इथे मित्रांनो मंदिरात आलीव, मंदिरात आणि इथे जो आहे मागे आपला गणपती आहे. हा इथे वरती गणपती आहे. काळू कसल्या मुलं काय दिसत नाही तो उजेडा. आता हा मोदक दिसतो तुम्हाला, हा मोदक आहे. चलो बाकी हा इथं मंदिर आहे. आणि थांबा हा दाखवता तुम्हाला. हा बघा हा मंदिर आहे इथे. आता सकाळी आपण बघता आहो, आता जाऊया. किसाला चालू करतात अरे फोडला हात. अरे बोलतो नको किसू. भावा एकदम आला नको सगळा टाकू. नाही आला पाहिजे. मग ठीक आहे. लसूण बिसून आहे का? लिंबू पण टाकूया. थांबा तेल आहे काय खोबरे? आला लेमन टी. आला लेमन टी असते काय? अस्तित्वात नसते. लाईट जास्त वाढली रे असं मागे तर नाही एकदा पोट गेला बसणार दादा काय करतो पाणी घ्या. शेकोटी घ्या शेकोटी. टॉर्च का लावायला बोला आम्हाला? म्हणजे आपण दिसू म्हणून. लवकर पाणी द्या, तापवायचं, आंघोळ करून जायचं आपल्याला. एलपी गॅस. हा कोण तो एलपी गॅस वाला? समोर घ्या. अरे जरा थांबा रे दादा. सगळ्याचे गळे साफ होणार काय डायरेक्ट डबा टाकायचा. थांबा रे, त्याच्यात साखर आणि चहा पावडर ऍड होणार आहे. थांबा काय करत तर मी सांगतो तुम्हाला हे कमी पडेल. आपण लिंबू पण टाकूया. मित्रांनो स्टोव पेटवलेला आहे. आता चाय ठेवता. ह्याला जमा करा रे. चाय बनवताय आपला विशाल जो आहे, आपला विशाल चाय बनवताय. आणि 3, 2, 1 बघायचं आहे. ठीक आहे 3, 2, 1 काय केलं? पाणी वाढव. तू काय केलंस आता? काय नाही केलं, जी पाठी काय ठेवत वस्तू जी जालिम चाय बनणार आहे ना, ती जालिम चाय म्हणजे पियाला नंतर इथनं कोण घरी गेला तर मी नाव बदलेन, डेंगा काढला जाईन मी. सगळी चायपत्ती साखर दनादन ओतली एकदम. आणि आलं तर मला वाटतं त्यांनी 4-5 आले दनादन टाकतच गेला तो. ऑल द बेस्ट हा सगळ्यांना. हे चाय कोण कोण पिणार आहे? सर्वांना ऑल द बेस्ट. चहा मी बनवलीच नाही. दोस्तों आज सिर्फ चाय नहीं, आज तहल का चाय बन रही है. तू फक्त तिथून बसून एवढा आला टाकला. एवढा आला लाकेगिरी आणि एवढी डायरेक्ट पलटी. म्हणून बोला अल्ला. दिसतोय तो टोप मोठा छोटा झाला. मोठा पाणी वगैरे बरोबर मापात पण कप कुठे आहे? जितू तुला काय बोलायचं आहे लोकांना? कप नाही आणले त्यांनी चहा बनवली. कप नाही आणले. सगळ्या तोंडात टाकायचं सर. हे चाय डायरेक्ट तोंडात घ्यायची आहे. दादा एकदम मॅन वर्सेस वाईल्ड वाटतं. साखर टाकायची आहे काय? आता खरं बोल. थोडी साखर टाकायची काय? कमी पडले. सगळ्यांची झोप उडणार आहे.
साखर ऍड करा. टाकूया मग तुला चहा पावडरला मारेल. माझ्याकडे डोकं ते पूर्ण टाका. चहा पावडर हा पेटवा काय शिकतोय आपण. त्याच्यात ते हे का टाकलंय पण शेजवान का टाकलंय ते पण बॉल्स टाकले तर शेजवान बॉल्स असं वाटतं एकदम खतरनाक. या चाय नंतर कोणाचा काय जीवाचं बरं वाईट झालं तर आम्ही जबाबदार नाहीये. खडा मसाला खडा मसाला 1 2 3 ते बडी लिहायची. लाकी साले नुसते बोलायच्या कामाचे आहेत. रडेल आपल्यावरती. रडेल असे असता असता रडेल. हे क्या बना दिया. थांब ना भाऊ, थांब ना. ऑरेंज कलर झाला ते चायचा. लेमन संत्रा टी. हलू 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 थांबा जरा मला उतरू दे. हलू हलू जी आहे सकाळ व्हायला लागली आहे आणि जरा असं वाटलं की पाटी तुम्ही बघाल तर मस्तपैकी सूर्य उगवणार आहे असं दिसतंय. तर आता भराभरा चालूया म्हणजे कसं आपल्याला सनराईज दिसल कसा गुलीगत. तर मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि सकाळसोबत ट्रेकिंग पण जरा कठीण होत चाललेली आहे. तर आता जरा ट्रेकिंगवर फोकस करूया आणि हा व्ह्यू आहे. फाटून सुरुवात झालेली आहे पण समोर सनराईज आलेला आहे. तर आता चला इज्जतमध्ये आता प्रॉपर ट्रेकिंग करूया मग बघू काय ते. पायाने जायचं ना. मुद्दाम सांगणं गच्चा मी करत. तर गायजांनो इथं ब्रेक घेतला गायजांनो पण जायची पुढे बात आहे. कसं वाटतंय गायजांनो. मस्त पहिल्यांदा आहे. जरा गाणी फाटली ठीक आहे. पण मजा वाटली. चला पे फोर्ट सुरुवात झालेली आहे ट्रेकिंगला प्रॉपर आणि ठीक आहे. म्हणजे असा काहीतरी पॅच असेल ना असा असेल ना तर मग जाऊ शकतो काय हरकत नाही. असा हातबीत घेत जाऊ शकतो. पण नाहीतर मग भाई मगाशीच असा होता ना त्या लोकांनी मला रेंगताना बघितलेलं आणि हो कासवासारखं आता ससासारखं आहे. आता एकदम. पण मगाशी जी माझी बोललात तरी काय हरकत नाही. हो घेईन मी ते क्रेडिट. कारण की उंचाची भीती वाटते मला एकदम. भाई आपल्याला कसली लाज नाही. उंचाची भीती वाटते तर वाटते. त्याच्यामुळे जितू होता म्हणून भाई आलो. नाही तर मी तिथल्या तिथेच बोललो असतो तुम्ही जावा मी इथे थांबतो तुम्ही जाऊन या. आणि ठीक आहे. आणि मस्त वेदर झालेलं आहे छान छान. सनराईज इज दी एअर. थांबा प्रथमेश. तुम्ही दादा आधी उतर. नको ये. येतो ना गाडी आहे ना. मित्रांनो जेवढं वाटलेलं तेवढं सोपं नाही आहे. हे म्हणत होते की सोपं आहे. ते जे सोपं बोलत होते ना म्हणणं तोंड टाको. हे बघा जे सोपं बोलत होते ना त्यांची तोंड बघा आणि आमची तोंड बघा. चला जास्त बोलत नाही आता चालण्यावर भर देतो. हलू 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 चालता. बायो
हा बघा इथं खाली बघा काय तो. इथे फाटली आमची. हे बघा फोटोशूट बघा, एज वरती एकदम फोटोशूट. खाली बघा, समोर बघा. फोटो काढत बसत ना, हेच ते. हा आता काय फोटो 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 नुसता फोटो, काय फोटो. हे बघा शपथ. मी पाहिजे ते पाहिजे जा. थांबा. हे बघ हे दिसत खायचे तिकडून चालायचं. हे ते पाहिजे. फिरव तुझ्याकडे. हा तो त्या हातात पकड ना. हां हा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज. ते खाचे खाचे मी हात दे. ते खाच खाचे असतात ना. हा खाचा इथे. शिवाजी. हा थांबा. चल आलोय. अरे बाबा, रे बाबा, रे बाबा. असं गर्लफ्रेंडला कधी नाही आणलं पण मित्राला असं आणलंय. तुझे उपकार आहेत रे बाई, उपकार आहे ना. तर इथूनच मी घरी होतो. मित्रांनो, ज्यासाठी केला वाटतं हट्टा असं असा माझं मागे बघू शकता. हा इथं पण बघू शकता. मित्रांनो, सनराईज झालेला आहे आणि मस्त असं एक साईडला गडाच्या मस्त ऊन पडलाय. तर अशी जी ब्युटी आली आहे, गोल्डन गोल्डन असा मस्त झालाय. आणि पाठी माझ्या हा हा क्या बात आहे, मस्त. आणि समोर हा असा एक हवेमध्ये असं एक ऑरेंज 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 असा एक इफेक्ट आलाय मस्तपैकी. चलो आगे चलते, ज़्यादा बात नहीं करते अभी. भाऊ आहे आपला सोबतीला, त्याला धरत धरत पुढं पुढं चालले हो. बाबा हा असा ट्रेल चढून तिकडे वरती जायचं आहे. आपली माणसं दिसू शकतात तिकडे वरती. आणि हाय म्हणजे मध्ये जरासं असं वाटलं होतं, पण इथे त्यातल्या त्यात बरं आहे. म्हणजे इथे एवढी काही भीती वाटत नाही आता. मध्ये तर माझी फाटली होती जामच. आणि हा व्ह्यू आता ग ग ग ग ग काय व्ह्यू, डेंजर. आम्ही ते करत आलो. आणि मित्रांनो, आलेलो आहोत आपल्या गटावरती बऱ्यापैकी. म्हणजे पार्टी मस्त असतात. त्या वाटे एकत्र चालू आहे. थांबा. सिनेमॅटिक आणि 360 वगैरे काढलेला आहे भावाने. भावा जो चष्मावर असा जो चष्म्यातून जी रिफ्लेक्ट होत आहे असं एकदम वेगळाच वाटतंस रे. ग्लो 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 ग्लो. आईच्या गावात कडकच, एकदम कडकच. चला फोटो, कुणाचा फोटो काढायचा अजून. चल बघा लवकर. काय कडक वाटतंय रे देवा. क्रेझी भाई क्रेझी. अरे पाठी मागे हा 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 क्या बात है मित्रा, कडकच. जा तुझे फोटो काढतो. या गडाचा काय इतिहास वगैरे तुला माहिती आहे? हा अच्छा ओके.
ओके. पेबी देवीचं मंदिर आहे अच्छा. गडाच्या मागच्या बाजूला. त्या देवीच्या नावावरून पेबगड म्हणून ओळखतात त्या गडाला. अच्छा. आणि आणखीन एक नाव आहे ना या गडाला, विकटगड. विकटगड. मला वाटतं हे सगळे गड फक्त लक्ष ठेवण्यासाठी वापरले जायचे, जेवढी माहिती आहे. बापरे. गडाच्या मागच्या बाजूचा जो रस्ता आहे ना, हां. गडाचे थोडेफार अवशेष आहेत. हो. एडिट मध्ये करता येतील. चला व्हिडिओ सुरू करतो. अरे चालताना एक घेतला, एक चालताना घेऊया ना. भाई साहब, तिथे चल ना. व्ह्यूवर व्ह्यू नुसता. आणि फोटोशूट काय संपत नाही, काढणारा पण नाही, ऐकत नाही. तर मित्रांनो, आपला भाव जो आहे, ऐक काटे लागतात ग. भाव जो आहे आपला 360 घेऊन आला आहे. 360 दीपेश राळे फ्रॉम भाव. त्याचं गाव कुठलं? हां, विरार. विरार नाही, गावी आपलं कुठे? अंजारले. फ्रॉम अंजारले. तर तो जो आहे 360 घेऊन आला आहे भाव आपला. तो सगळी ती काठी मशालसारखी हातात घेऊन ध्वज फडकवायला जातात तसा. हे थांब भावा, असं तर काही प्रॉब्लेम नाही इकडे, येईन मी. असंच जरा सेपर साईड, कारण खाली बघू शकता. आणि आपली जी आहे उंचाईवरून आपली जे थोडी छोटी 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 फाची आहे, त्याच्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागते. बाकी आपल्यापेक्षा जे लहान आहेत बायकापोरी दनादन जात आहेत. मीच एक आहे जो जमीन चाटत चाटत हळूहळू येतोय. असो. हो भयो, भयो मला हात द्या भयो. थांब, बोल बघ. पकड. चल 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 पुढपर्यंत. जरा ब्लॉग मध्ये दिसू दे कसं स्ट्रगल करून आलो इथपर्यंत. ते असं थोडी आली हो, अशीच नाही आली हो, स्ट्रगल करीत करीत आली हो. तुम्हाला काय माहिती आहे, हे जे करतात ना हे अजिबात नाही आवडत. काय बोलतो भावा? काय हे जे करतात ते नका करू रे, खूप घाण वाटतं ते. तुच्छे लोक, तुम जैसे भीक मंगो की. हे आमचे दाजी आहे, हे आमचे दाजी आहेत. आणि हे दाजी बघा कुठनं हात घालून फोटो काढताय. तर कसले कसले फोटो काढतात, टाकत तर माती काय नाही, पण फोटो काढण्यात हुशार एक नंबर आहेत. आणि त्या भोगातनं वगैरे फोटो काढतात ते, तिथून सोनेरी किरणं येतात त्याच्यातून. हो काय, असू दे ना बघ, असू दे तर काय, समोर बघू. हा त्याच्यात असा श्री टाकून असा खेच इथून. हा बाबा, इथून. मित्रांनो, आता शिड्या चढायच्या आहेत ज्या आपण आयुष्यभर चढल्या आहेत. यशाची शिडी जी आहे ती सापडली आहे, यशाची पायरी सापडली आहे. आणि आता तिच्याकडेच आपण आता चालू करूया. तर मी आधी पुढे जातो, नंतर माझी व्हिडिओ काढायची ना, मग मोबाईल तुझ्याकडे परत खाली देईल मी. तर सुरुवात करूया यशाच्या शिडीकडे. बापरे लय उंच गाव रे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. खाण्यापिण्याची सोय. घे कट कर. नाही रे भाई, नाही उतर ना कसं. अजून तिकडे वरती जायचं, ते दोघं जण दिसत आहेत. भाई नाही यार, उतरताना जी हालत होणार आहे ना आईच्या गावात, दरी बघूनच फाटते माझी. तर मी उद्या येतो घरी. मी इथंच नाही घरी, माझ्यासाठी हेलिकॉप्टर मागवा. अच्छा, मी कठीण रस्ता पकडला काय, सोपा रस्ता तो आहे आईच्या गावात. नाही रे, इंटरमिडिएट. हो तगडी नाही, पकडायला जागा बिगा नाही. ही आपला रस्ता बरा. बाबा रे बाबा, डेंजर ट्रेक. आणि म्हणतात सोप्पा आहे काय नाही, सोप्पा आहे.
मायच्या मारी यांच्या सोपं म्हणतात. चल बाबा. चला शेवटचा पॅच फक्त बाकी आहे आणि वेदर जो आहे इतका छान छान झालेला आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही एवढं. आणि असं काही क्लाइंब करताना काही भीती वाटत नाही. तसं मी म्हटलं अरुंद रस्ता असला की आपण वाघ आहे. हलू 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 तुमच्याशी बोलत बोलत शेवटचा टप्पा राहिलेला आहे. तो एकदा गाठला की वर गेली. मग उतरताना बघू काय करायचं. तो रशी लावू नाही तर हे लोक लोटून देतील खाली आपल्याला. त्यारे खाली भेटू मॅना. जा तुझा थांबा बघ. याला पाय ठेवायलाच जागा ना. हा दे मला कुठेतरी पाय ठेव दे. नाही तुम्ही आपटेन तोंडावर आपण मला कुठेतरी पाय ठेवते. हां तुला घेऊ. हां त्याला पण घे. नाही घेतो मी. चल घेतो. ये सावकाशी. बाहेर माझे चला समोर बघणार नाही मी जोपर्यंत वर चढत नाही. वर चढलो की मग बघितला समोर. क्या बात आहे. इथे काही लोक आहेत कॅम्पिंग वगैरे करायला थांबलेत आणि आमच्या लोकांचा काही फोटो संपत नाही. पण वेदर जो आहे तो जो झालाय हा मस्तपैकी थंबनेलला असा काहीतरी भारीच मस्तपैकी. आणि त्या लोकांचं कॅम्पिंग वगैरे जोरदार. तहान लागले भाई. जोरदार तहान लागले आता. नाही रे भाई आता नाही. बस झाला आता. जाम डेंजर होता हा गड. प्रबळगडपेक्षा डेंजर होता हा माझ्या मताने. बापरे. हाय ग जाम दमलो. सनराईज भेटला पण ठीक आहे. क्लाइंब करणं इम्पॉर्टंट आहे आधी. बाबा भेटला. चला शेवटचा स्टॉप आलेला आहे मित्रांनो. फायनली मित्रांनो. फायनली भाई आपलं गोल समोर दिसताना हालत खराब झाली. लाईफ ऑफ कॉन्टेंट क्रिएटर. बस तू मला आठवत नाही यायचो नाही. खाली बघूच नका. गाडी काय गाडी पकडायला. तुम्ही कसं वाटतंय. गारगार वाटतं. कसे गेले कसे आणि खाली उतरायचं कसं.
मला तर इथून जावं परत इच्छा नाही, कशी जायचं. भाई साहब उतरताना हालत बेकार आहे भाई. उतर झाला ना. हे भगवान, भगवानजी आम्हाला पोहोचवलं तसं सुखरूप खाली पोहोचवा. मानसी जसे वरती आले दगडामध्ये आम्हाला नाही माहिती पण ते पुढे पुढे हा आम्ही येतोय आता. पुढे पाहिजे. तुला भेटायला येतोय पण आम्हाला जसं वर आणलं असतं तसंच आम्हाला परत सुखरूप खाली पडू. खाली नाही. खाली एकदा जमिनीला पाय लावला ना, मी खालच्या जमिनीला पाय लावला ना, माझ्या जीवात जीव येईल बाबा. मी पाय पडीन आणि परत कधीच नाही येणार. हा माझा शेवटचा ट्रेक. जवळच म्हटलं की गेलं. आपलीच मंडळी आहेत काय. भाई साहब नाही रे बाबा, शेवटचा ट्रेक बस. ट्रेकिंग सोडली मी आता. देवाला त्याने तुला सांगितलं. कोई और रास्ता होगा तो बताओ रे बाबा. ये रास्ते से अभी तुम लोग को वापस नहीं जाने का. बट ये व्यू देखो भाई. काय बोलतो भाई, ह्या व्ह्यूचे पैसे आहेत. म्हणजे व्ह्यू चारी बाजूला व्ह्यूचाच व्ह्यू आहे आमच्याकडे. इथून 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 मिथून. दत्ता दिगंबराया हो, मला नीट घरी न्या हो. दत्ता दिगंबरा. दत्ता दिगंबर इथे सुद्धा भेटलेले आहेत. आणि दत्ता, दुसरी कुठली लाईन असेल, आपलं दुसरी कुठली वाट असेल तर ती प्लीज सांगा. ह्या वाटेने आता परत माझी जायची अजिबात इच्छा नाही. कसा बसा आलो, आता कसा बसा जायचं नाही. चला या. आता काही विषयच नाही. विकतायत की बरं
खायला बसले हो. आणि देऊ कोणाला पाणी संपलेलं आहे. नाश्ता करत आहोत आणि पाणी संपलंय. पाणी संपलंय. तर तुमच्याकडे पाणी वगैरे आलं असेल आज तर आमच्याकडे पाठवून द्या. कमेंटमध्ये लिहा पाणी आणि आमची ताण भाजी. मस्त इफ्तारी पार्टी चालू आहे इथे आमची. चणे घे ना, ते चणे घे ना, ते शेंगदाणे नको, चणे. चला मित्रांनो, नाश्ता बिष्टा मस्त झालेला आहे. त्या जागेला बाय बाय. बरीच मेहनत करून इथपर्यंत जे हा सुंदर नजाऱ्याला पाहायला आलो. हां 2100 फूट हाईट आहे बाय द वे. आणि पाठी बरेच गड आहेत. आणि समोरचा जो व्ह्यू आहे ह्याच्यात दिसत नाही आहे 0.5 मुळे, पण जो माझ्या डोळ्यांना दिसतोय तो इतका कमालीचा आहे की काय सांगू. तर सुंदर आणि जस्टिफाईड झालेलं आहे वरती येण्याचं. आता खरा टास्क सुरू होतो आहे, कारण चढताना आपली नजर वर असते युजली, तर एवढं काय वाटत नाही. उतरताना नजर खाली असते. त्यामुळे जे असे करत जे आता सगळे मी तरी उतरणार आहे. बघू जे होईल तो होईल. हा समोरचा गेट आहे आणि इथून जायची बात आहे. आणि मागे मंदिर होता. आणि मला आता जस्ट असं फील झालं की कदाचित हा या इयरचा शेवटचा व्लॉग आहे. तर हा इयर लवकरच संपणार आहे आणि हा कदाचित शेवटचा व्लॉग असेल या इयरचा. तर बघूया, अजून उतरायचं आहे खाली. आता खरा ॲडव्हेंचर सुरू होणार आहे. तर मी कितपत व्लॉगिंग करीन मला नाही माहिती. माझा भाऊ इथे प्रथमेश जो आहे तो आहे, त्याच्याकडे मी सूत्र सांभाळीन देईन मध्ये मध्ये सांभाळायला, तर तो सांभाळेल. पण क्लायमॅक्स जो आहे तो आता पिक्चरचं सुरू होतं आहे. तर चला आता खरी मध्ये आता लोळण घालणार. एकदम सरळ आहेत ना ते. असे शिड आहेत पण एकदम माहिती पण होतं. एकच दगड आहे मोठा तिथेच. थांब मला जाऊ दे. तू माझ्या मागे आहेस ना. हो तू चल. एकदम मी एवढा मनापासून धीर केलेला आहे आणि हे लोक घालवतात मला तो धीर. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ते काय ठेवतो. पकड हात पकड. अरे बाबा. हां चल. चला एक झालेला आहे पार. आता अशा प्रकारे पुढचं बघू आपण. चला एक झालेला आहे पार. हलू 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 बाकीची पण करू. चला चला थांबी चल. सावकाश. खडी होईल तुमचं. बोलतो ही माझी शेवटची. परत नाही हो बाबा तुमच्या नात्याला. थांबा भाऊ. तर मित्रांनो त्याचं काय आहे ना, मगाशी येताना व्लॉगिंग करत होतो. हातात मोबाईल होता, ट्रायपॉड लावलेला होता. त्याच्यामुळे तो एका हातात ट्रायपॉड मोबाईल आणि दुसऱ्या हाताने ग्रिप बनवत हात पकडत चालायचं, म्हणून जरा डिफिकल्ट जात होतं. पण आता तसं नाही आहे. तुमचा भाऊ आता व्लॉग करत नाही आहे, कारण जीव जास्त महत्त्वाचा आहे व्लॉगिंगपेक्षा. तर म्हणून म्हटलं की करूया आपण, अधनंमधनं करूया. पण म्हटलं बाकी जाऊ दे. अनमत काय विषय नाही, आपण खाली जाऊन तिकडे करू छान व्लॉग. तुम्हाला छान माहिती देऊ तिकडे जाऊन. पण आता जीव महत्त्वाचा. चला तर मग नव्या ॲडव्हेंचरला आपण आलेलो आहोत. नवीन दरी, नवा चॅलेंज. चलो. दादाने नाही बोलवलं काकडी. ब्रेक घेतला मित्रांनो आणि त्या ब्रेकमध्ये त्यांचा रोमांच चालू आहे.
ब्रेक मध्ये काहीतरी वेगळंच आम्हाला बघायला मिळतं इथे. हा बनवा बनवी नाही बरवा बनवी. हा चला बऱ्यापैकी पॅच जो आहे इकडचा हा इथला जो होता ना तो मस्तपैकी असा दंदन उतरत आलो. आणि आपला भाऊ पण होता आपल्या सोबत. आणि आता काय ब्लॉग करत नाही ना मग सवय झाली आहे मला आता थोडी. आता मी उतरू शकतो असं काही नाही. आता मेन तिकडे आहे आपला तिथे रस्सीवरती आपण माती खाल्ली होती ते. काही मनोगत व्यक्त करायचंय. काकडे खाऊन द्यावा. हा मजा आली जेवायला. खूप दमलो पण मजा येते. अरे बोल नाही काय बोलू. मनोगत. एकदम मस्त बेस्ट ट्रेक. प्लीज कम डोंट कम. ऑनेस्ट ओपिनियन. काय मनोगत. मला काय बोलायचं नाही मला खायचंय आता. मनोगत. काय बोलायचं नाही मला पण काकडी. मनोगत. थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. हा कदाचित हा माझा शेवटचा असेल. पण खूप छान होता. हा आपला वाला परत करणं. शक्य नाहीये. ठीक होतं. ठीक होतं हे नाही. हे प्रबळ असेल तर नेक्स्ट टाइम मनोगत छान आहे. गुड. मनोगत. भाव मनोगत. घामाचा वास येतोय का. नाही हा स्प्रे काढलाय. ओके भाव मनोगत. तुला विचारतोय मला दुसरं कोण आहे. मुतून झोपा. नितीन सोबत झोपा. मित्रांनो जो पॅच कठीण वाटत होता तोच करून आलेलो आहे. आता फक्त एक जो रोपवाला जो मी सारखा बोलतोय तोचाच फक्त जरा बात आहे. बाकी व्ह्यू तर हा बाप आहे. आणि आता मजा येते खरी तर. आता खरी म्हणजे आता जरा वाटतं की ह्या करू शकतो. चला करूया. हा पॅच करताना जी फाटली ना बापरे बाप. आणि माझ्यासोबत ह्यांची पण फाटली. नाही माझे नाही वाटली. अरे गणपती बाप्पा आलो रे बाबा आलो. वा देवा महाराजा धन्यवाद महाराजा रे पोचवलंस रे. ज्याची सगळ्यात जास्त भीती होती तो एकदम असा झपाक करून आलो. काय वाटलाच नाही रे देवा. तुझी कृपा दत्तगुरु पाठीशी होतास म्हणून इथवर आलो. अजून पुढपर्यंत पाठव. घरापर्यंत नेऊन सोड. बाकी काय नाही आपलं आता झालेलं आहे. आता जाऊ शकतो आपण व्यवस्थित. थँक्यू धन्यवाद. बनून राहा. सी यू सून. गणपतीचे दर्शन करतो तुम्हाला. चला आता आपल्या इकडे आपला मित्र आलाय माकड तात्या. आणि काहीतरी शोधतोय तो पण त्याला काय सापडे ना. तर आता बघूया. म्हणजे बसलाय तो आमच्या समोर. तुला काय सांगायचं आहे माझ्या सबस्क्रायबरसाठी. मोबाईल नको घेऊस बाई. मोबाईल सोबत फालतूगिरी नाही. मला घेऊन जा. आता बघ तुला कशाला लोक काठी कुठे सेफ्टी सेफ्टिक पिन पण घेऊया. सेफ्टिक पिन. एक मारलं तर ए गंगे कुठे तिथं आहे. निसर्ग राजा कडावरचा गणपती आलेलो आहो. झालेलं आहे सगळं. फिनिश. एवरीथिंग इज फिनिश. ब्लॉग इज आई थिंक फिनिश. बट अभी लंच फिनिश नहीं हुआ हमारा. तो लंच करेंगे मस्त पैकी. उसके बाद फिर घर पे जाएंगे और फैला के सो जाएंगे भाई. क्या क्या फैला के सो जाएंगे. जो आप समझो भाई जो आप समझो. तर गायजांनो रील करता करता आम्ही चाललोय. मस्त पटरी धरली आहे. आणि ही पटरी धरून आम्हाला जे आहे स्टीव आणि दुसरा त्याचं नाव विसरलो मी. स्टीव आणि दुसऱ्याचं नाव काय डस्टिन आठवला. तर त्याची एक रील केली आहे मस्तपैकी. ती येईलच लवकर नेटफ्लिक्सवाली. आणि ती करता आम्हाला ट्रेन दिसली. इथून समोरून ट्रेन येते छानपैकी. चुक 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 करत येते. तर आता मस्त ट्रेनची फील पण घेऊ जरा. लय स्लो आहे. सर मग अशी ऐकलं होतं मी की अशी ट्रेन असते अशी येते वगैरे. तर आत्ताच आलो जस्ट. आणि बरीच मोठी आहे. आणि एक मला कळलं नाही म्हणजे जिथून ट्रेन जाते तिथेच चालायला लोकांना आणि अशी फक्त खडी आहे.
त्या खडीतूनच आपण चालायचं आणि आपल्या बाजूने ट्रेन वगैरे जाते. मला तेच थोडंसं वियर्ड वाटतं. बाकी चांगला असेल ट्रेनचा प्रवास. म्हणजे बाकी दरी बघा एकदा. आणि ट्रेन आली आहे. आपण पूर्ण ट्रेनची व्हिडिओ तुम्हाला दाखवूच या. सो चला, आपल्याला मस्त उभं राहायला जागा पण मिळाली. चला, एक नंबर. आपल्याला जागा मिळाली उभं राहायला. आणि समोरून आलेली आहे ट्रेन. ट्रेन गेलेली आहे. आपल्याला बाय बाय करून गेलेली. मला तर माहिती आहे, तोंड धुतल्यानंतर आणि आता गाडीत बसल्यानंतर थोडं बरं वाटतं ना. बोटा टेकल्यावरती वेगळाच आनंद, परमानंद फील होतो. हो बोल प्रथमेश, तुझी हे काय फिलिंग काय? प्रथमेश तर बोलत पण नाही. प्रथमेश बोलतो भाई आता काय विचारू पण नको मला. मित्रांनो, आपली ट्रेनची आहे ती संपलेली आहे. ऑफिशियली इथे व्हिडिओ संपते, आपली ट्रेन संपते असं आम्ही डिक्लेअर करतो. कारण की आता जेवण वगैरे करायचं आणि मग घरी जायचं. सगळ्यांची बत्ती गुल आहे. तर जबरदस्ती कॅमेरा तोंडात दिसण्यात काय अर्थ नाही. तर आपण घरी जाऊन भेटू. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? मला माहिती आहे की अरे खूप दिवसानंतर जरा आळशीपणामध्ये हा व्लॉग टाकला. ॲक्च्युली विषय असा झाला होता की बराच कॉन्टेंट चाललेला आणि त्यामुळे मला हा व्लॉग करता येत नव्हता. बट बिचारा प्रथमेश मला सारखा पाठी लागला होता की भाई कधी येणार. सो फायनली द मोस्ट अवेटेड व्लॉग इज आऊट. आणि थोडा लेट झाला, आय नो. कारण ते जसं मी म्हटलं की खूप जरा कॉन्टेंटमध्ये मी एकटा पडतो. त्याच्यामुळे मला असं होतं की काय करून काय नाही आणि काय कुठलं पहिलं करून कुठलं नाही. तर ते असं एकदम मला असं खूप वेडा होऊन जातो मी. तर तुमच्यापैकी जर कोण असेल जो मला हेल्प करू शकतो कॉन्टेंट क्रिएशनमध्ये तर प्लीज सांगा मला. आणि करूया असेच व्लॉग. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये मस्ती बिस्तीसोबत, काहीतरी फनसोबत. आणि असे ट्रॅक आणखीन आम्ही घेऊन जाणार आहे. सो इफ यू न्यू इन दिस ब्लॉग, न्यू इन दिस चॅनल, जरी नवीन असाल या चॅनलवरती आणि आमच्यासोबत तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर मी माझं इंस्टाग्रामचं हँडल इथे देईन. तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. मी आमच्या ग्रुपसोबत बोलून घेईन. जर ते रेडी असतील आणि असं काही करता आलं तर आपण मस्त जाऊ, एन्जॉय करू. बाकी तोपर्यंत स्टे ट्यून्ड फॉर न्यू ब्लॉग. बाय. Shortly afterwards, we saw him heading straight towards the mountains, some 70 kilometers away. Dr. Ainley explained that even if he caught him and brought him back to the colony, he would immediately head right back for the mountains. But why?